नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज एका नवीन विषयाला आपल्याला लिटरेट करण्यासाठी चाललो आहे। वास्तविक पाहता ॲडमिशन प्रोसेस कशाच्या आधारावर होते? ॲडमिशन प्रोसेस हे ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून ऑल इंडिया रँकच्या आधारावर होते। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना आपल्या मार्क्सवरती ॲडमिशन मिळत असतं असा एक समज आहे। वास्तविक पाहता मार्क्सवरतीच मिळत असतं, परंतु एकाच मार्क्सवरती खूप सारे विद्यार्थी ऑल इंडियामध्ये असतात, त्याचबरोबर तुमच्या स्टेटमध्ये सुद्धा असतात। त्यामुळे तुमच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा तुमच्याच मार्क्सचे भरपूर सारे विद्यार्थी असतात। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी मार्क एवढाच क्रायटेरिया मर्यादित न राहता तुमचा त्या ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून देशातील तुमचा क्रमांक कितवा आहे यावरती अवलंबून असते। आजचा जो विषय आहे तो म्हणजे SML म्हणजे काय? SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर। महाराष्ट्र राज्यामधील प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान आपल्या सर्व MBBS पासून PGV पर्यंत असणाऱ्या ग्रुप A, B, C, D अशा CET सेल maha.cet.org.in या प्रक्रियेस दरम्यान आपल्याला जी प्रवेश प्रक्रिया चालवली जाते, या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान आपला जो ॲडमिशन प्रोसेस केली जाते त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्सच्या आधारित त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीवरती आधारित आपल्या कॅटेगरीमधल्या मार्क्सनुसार कॅटेगरीतल्या रँकनुसार म्हणजे त्याला आपण SML नुसार आपल्याला जे काही ॲडमिशन मिळत असतं त्याला आपण SML असं म्हणतो। तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये भारत देशातील सर्व प्रक्रिया होत असताना तुमचा त्या ठिकाणी मार्क्स बरोबरच किंवा मार्क्सपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर तुमचा रँक महत्त्वाचा असतो। त्याला आपण ऑल इंडिया रँक किंवा AIR असं म्हणतो। ऑल इंडिया रँक ज्याचा वरचा आहे त्याला प्रायोरिटीनं तुमच्या चॉईसमध्ये मिळणारं कॉलेजची शक्यता जास्त असते। त्यामुळे आपल्याला हे ऑल इंडिया रँक मात्र ज्यावेळेस NTA आपल्याकडे स्कोर कार्ड देतं त्या स्कोर कार्डवरती तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचा रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, त्याचबरोबर तुमचा स्कोर एवढा येतो। त्याचबरोबर बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी ह्याच्यामधलं तुमचं पर्सेंटाईल येतं। त्याचबरोबर इलिजिबिलिटी क्रायटेरिया येत असतो की ओपनचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, त्याचबरोबर इतर कॅटेगरीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, त्याचबरोबर तुमचा PWDचा काय क्रायटेरिया असू शकतो हा दरवर्षी बदल होत असतो। हे पर्सेंटाईल वाईज असतं। त्याला 50% म्हणजे 50% विद्यार्थी हे इलिजिबल केले जात असतात, ते ओपनचा क्रायटेरिया असतो। आणि त्यानंतर 40% जो असतो 40% म्हणजे 40% विद्यार्थी हे ज्या पर्यंत असणाऱ्या रँकपर्यंतचे विद्यार्थी इतर कॅटेगरीतल्याला आपण इलिजिबल केलेलं असतं। हे झालं ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून। परंतु महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला हा ऑल इंडिया रँकचा उपयोग होत नाही, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया रँकमधला आपल्या जवळचा रँक दुसऱ्या राज्यातला सुद्धा असू शकतो। हा कसा काढला जातो तर ॲडमिशन प्रोसेस ज्यावेळेस ऑल इंडिया काउन्सिलिंगचा पहिला राऊंड होतो त्यानंतर आपल्या स्टेट काउन्सिलिंगमधला पहिला राऊंड होतो। पहिला राऊंड होत असताना त्यापूर्वी आपण सर्वांना टोटल ओपन केलं जातं आणि या वेबसाईटवरती सर्वांना फॉर्म भरण्यासाठी आवाहन केलं जातं। हे फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर एक लिस्ट लावली जाते, त्या लिस्टला आपण SML लिस्ट असं म्हणतो। SML लिस्ट म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्यामधील तुमचा कितवा क्रमांक आहे हे पण लावलं जात असतं। त्याच्यामध्ये संपूर्ण क्रमांक पण बघितला जातो, त्याचबरोबर तुमचा कॅटेगरीचा पुढे सुद्धा EWS तुमचा रँक SML, EWSचा SML, OBCचा SML किंवा आता नवीन येणारी कॅटेगरी SCBचा SML, SC ST किंवा VJचा SML सुद्धा पुढे येत असतो। तुम्हाला महत्त्वाचा जो असतो तो SML असतो, स्टेट मेरिट लिस्ट नंबर। त्याचबरोबर तुमच्यासमोर दिलेली कॅटेगरी आणि कॅटेगरीमधला SML सुद्धा महत्त्वाचा असतो, कारण बऱ्याच वेळा एखादा आपण चॉईस फिलिंग सिलेक्शन प्रक्रियेमध्ये देत असतो, त्यावेळेस त्या चॉईस फिलिंग देत असताना तुमच्या कॅटेगरीचा तुमच्या SMLचा विचार करून सिलेक्शन केलं जात असतं। तुमचं ज्यावेळेस SML आपण पुढं पकडला जातो त्या SMLवर तुम्ही दिलेल्या चॉईसमधलं कोणतं कॉलेज तुमच्या ओपनमधून मिळू शकतं, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधनं कोणतं मिळू शकतं, बेटर ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट केला जातो आणि तशा प्रकारची सिलेक्शन प्रोसेस असते। SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर। हा मेरिट लिस्ट नंबर आपल्याला कधी मिळतो तर महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया
ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नंतर 15 दिवसात म्हणजे ॲडमिशन प्रक्रिया संपली पहिल्या राऊंडची की लगेच आपला पहिला राऊंड चालू होतो आणि आपला पहिला राऊंड चालू झाल्यानंतर पहिल्यांदा एक कॉमन लिस्ट येते, त्याला SML लिस्ट असं म्हणतो. त्याच्यामधला तुमचा क्रमांक आहे तो क्रमांक राज्यातला असतो, त्यामुळे त्यावेळेस मात्र तुम्ही ठरवू शकता की 100% तुम्हाला कोणतं कॉलेज मिळतंय. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या SML नुसार कोणतं कॉलेज मिळू शकेल, तुमच्या कॅटेगरीला कोणतं कॉलेज मिळू शकेल आणि बेटर ऑप्शन्स काय असतील, तुमच्या फी स्ट्रक्चरमध्ये काही अडचणी असू शकतात का, तुमच्या डॉक्युमेंटेशनच्या संदर्भामधले इत्थंभूत रूल, त्याचबरोबर जे रूल आहेत की जी रूल राऊंड 1, 2, 3 मध्ये असणाऱ्या स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमधील त्याचबरोबर असणाऱ्या प्रत्येक जे काही डिफिकल्टी आहे त्याचं सोल्युशन, 1 स्टेप सोल्युशन आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यासाठी आपला हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या बेल आयकॉन सुद्धा दाबा. आपला 50,000चा चॅनलचा जो टप्पा आहे तो अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. आपल्या सर्वांना वाटत असेल तर हा सबस्क्राईब करणाऱ्या 1,000 लोकांना जर तुम्ही सांगितलं तर निश्चित आपला जो काही टप्पा आहे तो 50,000 एवढा टप्पा आपला पूर्ण होईल आणि आपल्या सर्वांना एक आपला चॅनल एक चांगल्या उंचीपर्यंत नेण्यासाठी आपण मदत कराल. असं सुद्धा SML म्हणजे काय या संदर्भातला कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.